आपण काय शिकलो? आपल्या परिसरात अनेक वस्तू आहेत. काही सजीव आहेत, काही निर्जीव आहेत. सजीव स्वतःहून हालचाल करतात. सजीवांना अन्नाची गरज असते. अन्न खाऊन त्यांची वाढ होते. त्यांच्यापासून त्यांच्यासारखे सजीव तयार होतात. सजीवांमध्ये काही प्राणी असतात तर काही वनस्पती असतात. सजीवांच्या सर्व गरजा परिसरातूनच भागतात. निर्जीव वस्तूंमध्येही सजीवांमुळे बदल घडवून येतात. परिसरातील सर्व घटक एकमेकांवर अवलंबून असतात. खालील प्रश्नांची उत्तरे द्या. माणसाला परिसरातून कोणत्या वस्तू मिळतात? उत्तर: माणसाला परिसरातून हवा, पाणी, अन्न, माती, दगड, फळं, फुलं इत्यादी अनेक वस्तू मिळतात. प्रश्न दुसरा: वनस्पतींना परिसरातून कशी मदत मिळते? उत्तर: वनस्पतींना परिसरातून पाणी मिळते, सूर्यप्रकाश मिळतो, कुजलेल्या पानापासून खत तयार होऊन वनस्पतींना त्या खताचा उपयोग होतो. प्रश्न तिसरा: जंगलातील माती कशामुळे कसदार होते? जंगलातील झाडांचे गळलेले पाने जमिनीत कुजतात व कुजलेल्या पानापासून खत तयार होतो, त्यामुळे जंगलातील माती कसदार होते. कापसाचे कोणकोणते उपयोग आहेत? उत्तर: कपडे बनवणे, समईची वात, दवाखान्यात ड्रेसिंगसाठी, मऊ चपल्या बनवण्यासाठी. प्रश्न दुसरा: चपला कशापासून बनवतात? उत्तर: चपला जनावरांच्या चामड्यापासून बनवतात, प्लास्टिकपासून बनवतात. प्रश्न तिसरा: चिमणी व दगडाच्या जवळ मोठा आवाज झाला तर चिमणी काय करेल व दगड काय करेल? उत्तर: मोठा आवाज झाला तर चिमणी आवाजाच्या भीतीने उडून जाईल, दगड कोणतीही हालचाल करणार नाही. पाल काय खाते? उत्तर: पाल घरातील छोटे छोटे किडे खाते, छोटी फुलपाखरे खाते. प्रश्न पाचवा: घरातील लाकडापासून तयार केलेल्या वस्तूंची यादी तयार करा. लाकडी कपाट, लाकडी पलंग, बसायचा पाट, देवाची पूजा करण्यासाठी चौरंग. प्रश्न सहावा: कोणकोणते प्राणी उंदीर खाऊन आपले पोट भरतात? साप, मांजर इत्यादी. रिकाम्या जागा भरा. कोणी उचलून हलवले तरीच दगडाची जागा बदलते. 2. कापूस, लोकर आणि रेशीम यापासून आपण कापड विणतो. झाडाची पाने गळतात तीही मातीत पडून असतात. चूक की बरोबर सांगा. काही वनस्पतीच्या बिया वाऱ्यामुळे विखुरल्या जातात. बरोबर. वनस्पती निर्जीव आहेत. चूक. किडे आणि धान्याचे कण खाल्ल्यामुळे चिमण्यांची वाढ होते. बरोबर. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.